मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल सर अब्दुल सत्तार खान। मार्च 2024 गेस्ट पेपर है 10th मराठी, क्वेश्चन नंबर 4, राइटिंग स्केल। चलिए शुरुआत करते हैं। मराठी आंतरभारती विभाग 4, उपयोजित लेखन 12 गुण। पहिला आहे पत्रलेखन। पुढील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा. झाडे लावा, झाडे जगवा. निसर्ग ट्रस्ट जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप. शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा. चांगल्या उपक्रमाबाबत निसर्ग ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. मागणीपत्र औपचारिक. दिनांक 1 जून 2023. प्रति माननीय संचालक, निसर्ग ट्रस्ट, महात्मा गांधी मार्ग, परळी वैजनाथ, पिनकोड. विषय वृक्षरोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत. महोदय, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आमच्या शाळेत साजरा केला जाणार आहे. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण रोपांचे मोफत वाटप करणार आहात असे समजले. आपल्या ट्रस्टने तशी जाहिरात केली आहे. वृक्षरोपणासाठी आमच्या शाळेलाही काही रोपे हवी आहेत. रोपे घेण्यासाठी शाळा प्रतिनिधींना तेथे यावे लागेल का, की आपण आपल्या संस्थेमार्फत रोपे शाळेच्या पत्त्यावर पाठवू शकाल? याबाबत कळवल्यास सोयीचे होईल. रोपांच्या नावांची यादी सोबत जोडत आहे. रोपांचे प्रकार: विविध फुलझाडे 50, विविध औषधी रोपे 25, अशोक 50, निलगिरी 50. आपला विश्वासू ब क विद्यार्थी प्रतिनिधी, ज्ञानदीप विद्यालय, परळी वैजनाथ, पिनकोड. ईमेल. अभिनंदन पत्र दिनांक 11 जून 2023. प्रति माननीय संचालक, निसर्ग ट्रस्ट, परळी वैजनाथ, पिनकोड. महोदय, दरवर्षी 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धनाबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण होणे हा याचा हेतू आहे. याची सुरुवात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यापासून होणे महत्त्वाचे आहे. यावर्षी निसर्ग ट्रस्टच्या वतीने या दिवसासाठी रोपांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. झाडे लावा, झाडे जगवा या घोषवाक्याला अनुसरून शाळा महाविद्यालयांना तसेच सामाजिक संस्थांना रोपांचे वाटप केलेत. आपण हे काम तळमळीने करीत आहात, त्यासाठी आपले खूप अभिनंदन. रोपामधील विविधता तसेच रोपांच्या देखभाली संदर्भात सोबत पाठवलेले माहितीपत्रक यामधून आपले पर्यावरणविषयीचे प्रेम दिसून आले. आमच्या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपल्या संस्थेचे या उपक्रमासाठी मनपूर्वक अभिनंदन तसेच पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा. आपला विश्वासू ब क विद्यार्थी प्रतिनिधी, ज्ञानदीप विद्यालय, परळी वैजनाथ, पिनकोड. ईमेल. प्रश्न 34 हा आहे, पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. गद्य आकलन. पुढील उतारा वाचून त्यावर 4 असे प्रश्न तयार करा की ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील. आळशी माणूस हा सतत आरामची अपेक्षा करीत असतो, तर खरा काम करणारा माणूस आराम हराम है असे मानतो. रात्रीची 5-6 तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करीत राहावे. उगाचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की काळ हा सतत पुढे जात असतो, तो कोणासाठीही थांबत नसतो. आपण तो आळसात व्यर्थ दवडला तर आपला कार्यभाग साधणार नाही. सतत तेच काम करीत राहिल्यास कंटाळा येतो. म्हणून तर 6 दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते. त्या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे. जाहिरात लेखन. दिलेल्या विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा. दिवाळीच्या सुट्टीतील छंद वर्गाची जाहिरात तयार करा. बातमी लेखन. दिलेल्या शब्दावरून बातमी तयार करा किंवा कथा लेखन. मुद्द्याच्या आधारे कथा तयार करा. उत्तर आहे गद्य आकलन. पहिला आहे, आरामाची अपेक्षा कोण करतो. दुसरा, खरा काम करणारा माणूस काय मानतो. तिसरा, वेळ आळसात घालवला तर काय होणार नाही. 4, सुट्टीच्या दिवशी माणसाने काय करावे. जाहिरात लेखन. तिसरी, घंटा नाट्य छंद वर्ग, दिवाळीची सुट्टी, अभिनयाशी गट्टी. लेखन, दिग्दर्शन, अभिनय यासाठी तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन. चॉकलेटचा बंगला, ये रे पावसा.
या बालनाटिकात संधी नाटकाची आवड जोपासण्याची म्हणतात. चला तर नाट्यछंद वर्गात आजच प्रवेश घ्या. वयोगट 5 ते 15 वर्ष. संपर्क व नोंदणी. बातमी लेखन जनजागृतीचा प्रभाव. दिवाळीत प्रदूषण कमी. आमच्या प्रतिनिधीकडून. मुंबई दिनांक 17 नोव्हेंबर. दरवर्षी दिवाळीत फटाक्यामुळे हवा आणि ध्वनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते, परंतु यावर्षी फटाक्यांचे प्रमाण चक्क कमी झालेले आढळले. फटाके कमी फुटल्यामुळे हवेचे व ध्वनीचे प्रदूषणही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खूपच कमी नोंदवले गेले. फटाक्यांच्या आतषबाजीवर सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध होतेच, परंतु सर्वसामान्य लोकांच्याही जागृती मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे फटाक्यांच्या आतषबाजीला आळस बसला. फटाक्यांच्या आवाजाचा रुग्ण आणि लहान मुले यांना त्रास होतो. प्राणी पक्षी जखमी होतात. पण आता हे प्रमाण खूपच कमी झाले आहे, असे पक्षीप्रेमींनी सांगितले. फटाके उडवल्यामुळे फटाक्यांचा कचराही मोठ्या प्रमाणावर पसरतो. यंदा मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्वरेने साफसफाई केल्यामुळे परिसर स्वच्छ व प्रसन्न दिसत होता. पुढील विषयावर बातमी तयार करा. पर्यावरण दिनानिमित्त तुमच्या विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम साजरा झाला. याचं उत्तर आहे जनता विद्यालयात पर्यावरण दिन विविध उपक्रमांना साजरा. आमच्या बातमीदाराकडून. मुंबई दिनांक 6 जून. काल दिनांक 5 जून रोजी मालाडमधील जनता विद्यालयात पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. वृक्षारोपण कार्यक्रमाबरोबरच विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या परिसरातून वृक्षदिंडी काढली. नागरिकांनी विद्यार्थ्यांवर फुलांची उधळण करीत वृक्षदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिंडी शाळेत पोहोचली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रजनी जाधव यांनी सुप्रसिद्ध उद्योजक श्री अजय सावंत यांचे स्वागत केले. नंतर श्री सावंत यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मग इतर विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण करीत रोपांना झारीने पाणी दिले. पर्यावरण दिनानिमित्त चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली होती. शाळेच्या सभागृहात स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना श्री सावंत यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. श्री अजय सावंत विद्यार्थ्यांना म्हणाले, वृक्ष आपल्याला देण्याचा वारसा शिकवतात. अशा वारशाची तुम्ही जोपासना करीत आहात, त्यासाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. त्यानंतर श्री देवेंद्र मसूरकर सरांनी आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला. मुद्दे 1. गावकरी तीर्थयात्रेला जाणे. स्वतःजवळचे दागिने व्यापाऱ्याजवळ ठेवणे. परत आल्यावर व्यापाऱ्याकडून नकार. दागिने उंदरांनी खाल्ले. गावकऱ्यांनी सावकाराच्या मुलाला लपवणे. फुलपाखरांनी नेले. व्यापाऱ्याकडून चूक कबूल करणे. व्यापाऱ्याला धडा. एकदा एका गावकरी तीर्थयात्रेला निघाला, तेव्हा त्याने स्वतः जवळचे सर्व दागिने व्यापाऱ्याजवळ ठेवण्याला दिले. काही दिवसांनी गावकरी परत आला. त्याने सावकाराकडे आपले दागिने मागितले. सावकार म्हणाला, माझ्याकडे तुझे दागिने नाहीत, ते उंदरांनी खाल्ले. हे ऐकून गावकरी चिडला. त्याने सावकाराला धडा शिकवायचे ठरवले. एके दिवशी गावकऱ्याने व्यापाऱ्याच्या मुलाला लपवले. व्यापारी मुलाला शोधू लागला. त्याने गावकऱ्याकडे चौकशी केली, तेव्हा गावकरी म्हणाला, तुमच्या मुलाला फुलपाखरांनी नेले, आता तो मिळणार नाही. व्यापारी म्हणाला, फुलपाखरे मुलाला कसे नेऊ शकतील? गावकरी म्हणाला, उंदीर दागिने खाऊ शकतात, मग फुलपाखरे मुलाला का नेणार नाहीत? व्यापाऱ्याला त्याची चूक कळली. त्याने दागिने परत दिले. गावकऱ्याने मुलाला परत केले. तात्पर्य, शेराला सव्वा शेर भेटतोच. कथालेखन हुशार कावळा. उन्हाळ्याचे दिवस होते. सगळेच पशुपक्षी उन्हाने अगदी त्रासून गेले होते. पाण्यासाठी इकडे तिकडे भटकत होते. असाच एक कावळा काव काव करीत पाण्याच्या शोधात उडत होता. उन्हाचा ताप वाढत होता, पण आसपास त्याला कुठेच पाणी दिसत नव्हते. एका जवळून उडत जाताना कावळ्याला एक मोठे मडके दिसले. त्याला वाटले या मोठ्या भांड्यात नक्की पाणी असावे. तो खुश होऊन मडक्याजवळ गेला.
त्यात वाकून बघितलं तर काय पाणी मडक्याच्या पार तळाला गेले होते. तहानाने जीव व्याकुळ झाला होता. पण पाणीयाने पाणी खूप खोल होते. करावे काय? कावडा विचार करू लागला. कावड्याला एक युक्ती सुचली. कावडा एक एक खडा आणून मडक्यात टाकू लागला. जसजसं खडे वाढू लागले तसतस पाणी हळूहळू वर येऊ लागले. पाण्याच्या पातळी वाढत गेली. अखेरीस पाणी खूपच वर आले. मग तो कावळा पोटभर पाणी प्यायला. त्याची तहान भागली. मग तो काव काव करीत समाधानाने उडून गेला. तात्पर्य प्रयत्नाने अशक्य गोष्ट शक्य करता येते. प्रश्न चौथा, निबंध लेखन. पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन करा. पुढील मुद्दे वाचा आणि दिलेल्या प्रसंगाचे वर्णन करा. 4 मार्क्स. सोसायटी. पावसाळ्यातील एक दिवस. सोसायटीचा वारा, विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस, पावसात भिजण्याचा आनंद, आनंददायी वातावरण. पुढील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून द्या. घटकाचे आत्मकथन लिहा. फ्लाटाचे आत्मकथन. पावसाळ्यातील एक दिवस. शुभम छत्री घेतल्याशिवाय बाहेर जाऊ नकोस, आई घरातून ओरडली. मी तिच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले आणि नेहमीच्या मित्रमैत्रिणीसोबत बाहेर पडलो. आज पाऊस आला तर धम्माल करता येईल असे आम्हाला वाटत होते. तेवढ्यात गार वारा वाहू लागल्या. काही वेळातच आजूबाजूचे सगळे वातावरण पालटले. विजांचा कडकडाट सुरू झाला. वाऱ्यामुळे झाडे हेलकावू लागली आणि पावसाचे थेंब अंगावर कोसळू लागले. आम्ही मौज मज्जा करीत जलधारा अंगावर झेलत होतो. हळूहळू पावसाचा जोर वाढला. आम्ही एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायला सुरुवात केली. आनंदाने आम्ही अगदी बेभान झालो होतो. त्याचवेळी लोकांची मात्र एकच धावपळ उडाली होती. काही जणांनी लगबगीने छत्र्या उघडल्या. काही जणांनी शेजारच्या इमारतीकडे धाव घेतली. काही जणांनी हातातल्या बॅगांची छत्री करून तो डोक्यावर धरली. फेरीवाल्यांनी आपल्या सामानावर प्लास्टिकचे आवरण पसरवले. काही जण एकाच छत्रीचे दोघे जण शिरण्याचा प्रयत्न करीत होते. गंमत म्हणजे त्या दोघांचे फक्त डोके भिजत नव्हते, बाकी ते संपूर्ण भिजत होते. आम्ही मात्र मस्त मजेत होतो. आमच्यासाठी तो आनंददायी क्षण होता. ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट यांपैकी कशी आम्हाला भीती वाटत नव्हती. समोरची झाडे शेंड्यापासून पायापर्यंत पाण्याचे निथळत होती. त्याचप्रमाणे आम्ही आनंदाने निथळत होतो. फ्लाटाचे आत्मकथन. अरे अरे थांब, काय करतोस? फ्लाट ओढायला रुळावर उडी मारतोस? गाडी आली तर काय होईल? नुसत्या कल्पनेने घाम फुटतो. कोण बोलतोय म्हणून काय विचारतोस? मी फलाट दादा, म्हणजेच रेल्वेचा प्लॅटफॉर्म बोलतोय. कुठून कुठून लोक येतात. गाडीची वाट पाहत माझ्या अंगावर तासनतास उभे राहतात. आपापल्या कामाच्या ठिकाणी सहजपणे जातात. या लोकांची विविध भाषा, धर्म, पेहराव यांचे नवीनव्य मी रोज अनुभवत असतो. कधीकधी गर्दीमुळे भांडणे, रेटारेटी, मारामारी होते. तेव्हा मात्र मला दुःख होते. तुम्ही गाडी येणार म्हणून धावत सुटता. किती घाई करता. एका फ्लॅटावरून दुसऱ्या फ्लॅटावर जाताना जिन्यावरून जायचे असते हे तुम्ही घाईघाईत विसरता. माझ्या अंगावरून रुळावर उडी मारता आणि माझ्या जीवाचा थरकाप होतो. समोरून वेगात गाडी आली तर तुमचे काय होईल? तुमच्या घरची माणसे तुमची वाट पाहत असतात. त्याची काही आठवण आहे का? तरी बरे, हल्ली येथे पोलिसांचा पहारा असतो, त्यामुळे बरेच लोक जिन्याचा वापर करतात. पण सर्वांनी स्वतःहून हे नियम पाळले तर किती बरे होईल. तुमचा रोजचा प्रवास सुखद आणि सुरक्षित व्हावा हीच माझी सदिच्छा आहे. माझा आवडता ऋतू. ऋतू कोणता संदेश देतो? ऋतू किती? माझा आवडता ऋतू उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे 3 प्रमुख ऋतू आहेत. यापैकी हिवाळा हा ऋतू मला खूप आवडतो. या ऋतूतून दिवसभर उत्साही वातावरण असते. दिवसापेक्षा रात्री थंडी वाढते. अशा वेळी फुलावर छानपैकी दव पडते. ते मोत्यासारखे चमकते. या ऋतूत रात्री
उबदार पांघरून लपेटून झोपायला मला आवडते. थंडीत पहाटे सर्वत्र डुके पडते तेव्हा अंथरुणातून उठावेसे वाटत नाही. पण पहाटेच्या सुखद गारव्यात गरम लोकरी कपडे घालून फेरफटका मारतानाही मौज वाटते. हिवाळ्यात शाळेला दिवाळीची नाताळची सुट्टी असते. मग आम्ही कधी काकांच्या गावी जातो. त्यांच्या शेतात हुरडा भाजून खातो. रात्री शेकोटी पेटवतो. शेकोटीभोवती आम्ही सारे गोलाकार बसून गप्पा गोष्टी करतो. हिवाळ्यात काम करायला उत्साह वाटतो. हिवाळ्यात शाळेमध्ये संमेलने सहली आयोजित केल्या जातात. निरनिराळ्या जत्रा भरतात. थंडीत भूकी छान लागते. या दिवसात स्निग्ध पदार्थ खाताना आनंद वाटतो. तिळगुळ लाडू घेऊन येऊन येणारा मकर संक्रांतीचा सणही हिवाळ्यातच येतो. असा हा स्नेहाचा संदेश देणारा हिवाळा मला फार आवडतो. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.